नागरिक म्हणून आपल्याशी संवाद साधत आहे। त्याच्या मागची पार्श्वभूमी आणि कारण स्पष्ट आहे। कायदाबाह्य स्वतः वर्तन करणारे, कायद्यावर बोट ठेवून दुसऱ्याला शिकवायला लागलेत। दुसरं तिसरं कोणी नसून माझं म्हणणं आहे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना कायदा समजून सांगितल्याशिवाय यांना उलगडत नाही अशी यांची परिस्थिती आहे। मागील पत्रकार परिषदेमध्ये आम्ही स्पष्टपणे जे आहे यांना सांगितलं होतं की तुम्ही बेकायदा, कायदाबाह्य अशा प्रकारची जी वचननामा म्हणून किंवा ते मॅनिफेस्टो म्हणून तुम्ही तुमच्या लेकरांच्या वतीनं किंवा तुमच्या राजकीय पक्ष म्हणून तुम्ही जे काही प्रसिद्ध केलं होतं, काही अंशी का होईना मला असं वाटतं की यांना विचार करायला, यांच्या मेंदूला विचार करायला भाग आम्ही पाडलं आणि त्यांचा मॅनिफेस्टो, त्यांचा जो काही वचननामा आहे त्याची आता त्या बाबतीतली भाषा त्यांची बंद झालेली आहे। खोट्या खोट्या गोष्टी लोकांना सांगण्याची भाषा मॅनिफेस्टो बाबतची दिसत नाहीये आणि त्यांना गप्प व्हावं लागलं अशीच परिस्थिती। कारण कायदा समजून सांगितला होता। सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर जाऊन राज ठाकरे किंवा कुणीही म्हणजे निवडणूक कॅम्पेनिंग काय कोणत्याच मर्यादांचं उल्लंघन करू शकत नाहीत कायद्याच्या, असं आम्ही सुनावलं होतं। त्याचबरोबर तुम्हाला सांगायचं की ती प्रबोधन जे काही म्हणजे प्रलोभन दाखवायचा जो अजेंडा होता त्यांचा निवडणुकीचा, तो आम्ही थांबवण्यात किंवा त्याची चर्चा ते स्वतःहून त्यांनी थांबवल्यासारखी दिसत आहे। आज तुम्हाला मला सांगायचंय, आणि राज ठाकरेंना आणि त्यांची जी काही कायदाबाह्य जे कोणी वागत असतील त्या पिल्लावळांना देखील मला सुनवायचंय, कायदा दाखवायचा आहे। आणि ते ह्या अर्थानं की राज ठाकरे कायद्याची भाषा काय म्हणे, खास करून एक म्हणजे वक्तव्य असते राज ठाकरेंचं, खूप त्यांना पर्यावरणाचा पुळका आहे। हे बघा, पर्यावरणाच्या बाबतीत प्रेम असणं राज ठाकरे वेगळी गोष्ट आहे, परंतु पर्यावरणाचा पुळका राज ठाकरेंना असल्याचं दिसतंय। आणि अशा प्रकारचं ढोंग जेव्हा आपण इतरांना पर्यावरणाचा पुळका एक बोट करून दाखवतो तेव्हा चार बोट आपल्याकडे राहतात, हे राज ठाकरे विसरलेत। मला तुम्हाला दाखवायचं राज ठाकरेच्या स्टाईलमध्ये नाही, कारण ती स्टाईल निवळ एक काय म्हणतो त्याला आपण, हे आहे म्हणजे एक ते म्हणजे आपण त्याला म्हणतो की एक ब्लफिंग असते, त्याच्यामुळे त्या स्टाईलचं अनुकरण म्हणून नाही, पण राज ठाकरेच्या बाबतीत त्या परिसरातील महिलांचं काय भावना आहेत ते जर आपण समजून बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की राज ठाकरेंच्या जे काही सभा जे म्हणजे उद्या ते चालू इच्छितात त्या सभेच्या बाबतीमध्ये वयोवृद्ध महिला ह्या स्पष्ट मैदान स्वच्छ करायला आता भाडं देतात, आपोपाट सभा आहे, मनसेची आहे, शिवसेनेची आहे, 11-12 जण कालच पेपर आलाय आणि आम्हाला सगळ्या शिवाजी महाराज लोकांना त्यांच्या लाऊडस्पीकरचा त्रास होतो। पण मला सांगा, राज ठाकरे जी वयोवृद्ध आई, जी वयोवृद्ध महिला, हिंदू राष्ट्र भारताची नागरिक ज्या प्रकारे व्यक्त होत आहेत, ते काय पोल्युशनच्या विरुद्ध तुमचं वर्तन नाही का राज ठाकरे? पर्यावरणाचा बुरखा आहे का? लागू होत का राज ठाकरेला? पर्यावरणाचे नियम उद्धवला लागू होत नाहीत का? मला हे म्हणायचं आहे की राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना मला स्पष्टपणे आता आज जी आहे आम्ही तक्रार दिलेली आहे त्यांच्या विरुद्ध, आम्ही ती तक्रार राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांना दिलेली आहे।
महापालिका आयुक्तांना दिलेली आहे, पोलीस आयुक्तांना दिलेली आहे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पार्क यांना दिलेली आहे. त्या तक्रारीमध्ये राज उद्धवच्या बाबतीतल्या